माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज सांगलीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करून परवा जो घडलेला प्रकार हा गैरसमजुतीने झाला असं फिर्यादीनंच मान्य केलं। मग खासदार विशाल पाटील व रोहित पाटील यांनी नौटंकी करायची काय जरूरत आहे असा सवाल माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये लगावला। वेळ आल्यास सगळ्यांचीच कुंडली बाहेर काढणार माजी खासदार संजय काका पाटील यांचा इशारा। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। 40-45 वर्षाची आणि मला जनतेने दिलेली 10 वर्ष याची तुलना करायसाठी मी या खासदाराला जाहीर आवाहन देतोय की आपण एकदा दोघं एका स्टेजवर येऊन माझ्या कालखंडातली कामं तुमच्या घरात 40 वर्ष असलेल्या सत्तेतली कामं तुमच्या 10 पटीनं विकास निधी आणून या जिल्ह्याचे रस्ते, रेल्वेचे प्रश्न, इरिगेशनच्या स्कीम्स, जलजीवन मिशनची कामं, असे अनेक कामं विकासाची करता आली याचा हिशोब मांडूया। या माणसाच्या बाबतीमध्ये सहकारी संस्था मोडून खाणं आणि भ्रष्टाचारानं मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे करणं हे आपल्याला निश्चितपणानं आता बाहेर काढावं लागेल। त्यामध्ये वसंतदादा कारखाना असेल, प्रकाश ॲग्रो असेल, वसंतदादा जिल्हा दूध संघ असेल, वसंतदादा मका प्रकल्प असेल, प्रकाश ॲग्रो असेल, शाबू प्रकल्प असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल आणि गरीब कामगारांची माधवनगर कॉटन मिलच्या कामगारांची जी क्रेडिट सोसायटी होती, कामगार क्रेडिट सोसायटी, यांच्यामध्ये घातलेला घाणेरडा प्रयोग असेल, या सगळ्या गोष्टी मला आता उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं काढणार। या निमित्तानं मी एवढाच इशारा देतोय, यापुढे जर बेताल वक्तव्य, भंपक वक्तव्य कराल तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील। रोहित पाटील आणि त्यांना राजकीय नौटंकी करण्यामध्ये ज्यांचं मास्टर आहे ते विशाल पाटलांनी झालेला प्रकार आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल। आदल्या दिवशी माझ्या दलित समाजाच्या पियेला मारहाण झाली म्हणून मी विचारायला गेलो आणि तो प्रकार तिथल्या तिथं संपला। पुन्हा या मंडळींनी तिथं जाऊन त्याला प्रेशर करून पोलीस स्टेशनमध्ये 2 तास 3 तास न्यूज व्हॅल्यू कशी होईल राजकीय नौटंकी करण्याचा केलेला प्रयत्न आपण सगळ्यांनी पाहिला। माझं नाव घ्यायला भाग पाडलं, घरात घुसून मारहाण केली असं सांगितलं, अनेक कलमं लावली, पण त्याच दिवशी संध्याकाळी मला जो प्रकार झाला होता त्याचा स्वतः मला निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही पद्धतीनं ज्या संपलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये पुढे जायचं नव्हतं, पण रोहित पाटलांनी मला या निमित्तानं प्रेशर केलं म्हणून मी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे। काका हा मला विषय संपवायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजायच्या आधी त्यांनी कोर्टामध्ये ती केस मिटवण्याच्या संदर्भामध्ये घेतलेली भूमिका होती। पण रोहित पाटलांच्या बाबतीमध्ये
फुटी सहानुभूती आणि भावनेचा आधार घेऊन राजकारण करण्याची पद्धत याचा आधार घेत या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. म्हणून तुम्हाला तासगाव कवठेमंकाळ मधल्या जनतेनं एवढे निरोप देऊन, एवढे फोन करून 100पेक्षा जास्त माणसं गोळा झाली नाही. लोकांनी तुम्हाला दिलेली, तोंडावर पाडलेली ती मोठी चपरा काय. याच्या उलट विकासाचं राजकारण, समाजकारण आणि कर्तृत्व हे आत्मसात करून आम्ही काम करतोय. अनेक गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, पण मी एका वाक्यातच त्यात सांगतो की सहानुभूती आणि भावना याचा जो काही कायमचा आपला प्रयोग आहे तो घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुद्धा लोकांनी उघडा पाडला आणि विकासाच्या आणि समाजकारणाच्या राजकारणाला पाठिंबा देण्याची भूमिका या निमित्तानं आपल्याला दिसून आली. यामध्ये पाहिलं तर एका वाक्यामध्ये मी या गोष्टीचा शेवट करतो की MIDCच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य झाली मधल्या काळामध्ये. काम विकासाभिमुख करत असतील तर त्याला कधी आडवं पडण्याची भूमिका आमची नाही, पण जी MIDC 1300 हेक्टरची होती, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या, अशा 8-9 गावांची MIDC कुणी थांबवली? कुठला राजकीय स्वार्थ करून तुम्ही हे पाप केलं? आणि आता 36 हेक्टरच्या MIDCचा आपण बोलबाला करता. जनता एवढी खुळी राहिलेली नाही. जनतेला खुळ्यात काढण्याचा धंदा बंद करावा. अलकुड मणेरजुरी अलकुड MIDC 1300 हेक्टर म्हणजे जवळजवळ 3500 एकरची MIDC होती. सगळे MIDCचे अधिग्रहण करण्याची भूमिका झाली होती. शिक्के सुद्धा आलेले होते. फक्त मला विधानसभेला अडचण होईल म्हणून विकास विमुख कामं सुद्धा थांबवली. तेव्हा या पापांचे पाडे आम्हाला वाचायला लावू नका, एवढाच इशारा या निमित्तानं देतो. गेले 35 वर्ष आपल्या घरामध्ये सत्ता आहे, आमदारकीपासून मंत्रीपद आहे. आपणाला तासगावच्या कवठेमंकाळच्या जनतेचा काय विकास करता आला हेही एकदा आपण समोर येऊन सांगावे. आणि आम्हाला मिळालेली 10 वर्ष अनेक इरिगेशनच्या स्कीम पूर्ण करता आल्या. हायवे, रस्ते, रेल्वे, जलजीवन मिशन, अनेक विकास कामं करता आली. याही बाबतीमध्ये आपण तुमच्या बरोबर कधी एका स्टेजवर यायला तयार आहोत. ज्यांना उपकाराची जाणीव नसते अशा कृतज्ञ लोकांना हा माझा इशारा पुरेसा आहे. त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवावी, नाहीतर मग मला सगळ्या गोष्टींचा इतिहास काढावा लागेल. राजकीय या सगळ्या गोष्टी मला मांडाव्या लागतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी जर त्याला वाटत असतील तर त्याही दृष्टिकोनातून त्यांनी ती तयारी ठेवायची. सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. काय चाललंय, कुणाचं काय आहे. पण काका विशाल पाटील म्हणतात पराभवामुळे काका वैफल्यग्रस्त झालेत. पण असं झालंय काय? नाही, प्रश्नांचे उत्तर मला जे द्यायचे ते दिले. त्याला काय इशारा द्यायचा तो दिलाय. वैफल्य कुणाला आलंय? पण असं झालंय काय, निवडून येऊन सुद्धा काकाचं क्रेज कमी झालं नाही, त्यांनीच वैफल्यग्रस्त झालेत का? त्याला म्हटलं नाही काय,
वैफल्य कोण झाले बघताय तुम्ही. हा विषय माझ्या दृष्टीनं मांडायचा होता, तुम्ही मांडलाय.